नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पीके स्टडी पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या अंतर्गत जे शासकीय महाविद्यालय आहे त्यांचा कट ऑफ या ठिकाणी डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, या अगोदरच मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा जो कट ऑफ आहे तो डिस्कस केलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो कट ऑफ चेक करू शकता। मग या ठिकाणी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणीचा जो कट ऑफ आहे, आता कॅटेगरी आहे बघा, SC कॅटेगरी जनरलचा जो कट ऑफ आहे, बॉईजचा कट ऑफ आहे एम कोटाचा 107.16। यानंतर OBC जनरल बॉईजचा कट ऑफ आहे एम कोटाचा 111.93। EWS जनरल एम कोटा बॉईजचा कट ऑफ आहे 115.540। ओके। ओपन जनरल मेल कोटा महाराष्ट्र कोटा बॉईज 117.51, म्हणजे कट ऑफ हायच आहे। परभणी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर परभणीचा कट ऑफ हायच आहे। यानंतर बघा, SC जनरल यू कोटा 101.512 आहे। तर बघा, SC जनरल एम कोटा किती होता, एम कोटा 107, तर SC जनरल यू कोटा 101, म्हणजे यू कोट्याचा कट ऑफ हा कमीच लागतो, कारण यू कोटामध्ये तुम्हाला 70% रिझर्वेशन असतं तुमचं तिथं शिक्षण झाल्यामुळं, एम कोट्यातून 30%। ओके। ST जनरल यू कोटा बॉईज 104। ओके। SC जनरल यू कोटा फिमेल 104 जवळपास सारखाच कट ऑफ लागला आहे। ओके। आता या ठिकाणी बघा, OBC जनरल यू कोटा बॉईज 107.068 एवढा कट ऑफ आहे। तर EWSचा जनरलमधून यू कोटाचा बॉईजचा कट ऑफ या ठिकाणी 111.86 आहे। ओके। आता ओपन जनरलचा कट ऑफ बघा, यू कोटा बॉईज 114.76 आहे। ओपन जनरल यू कोटा फिमेल 116.043 आहे, म्हणजे हाय कट ऑफ आहे या कॉलेजचा। ओके। आता कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर या ठिकाणी SC जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 103.054 एवढा कट ऑफ आहे SCचा। ओके। यानंतर OBC जनरल एम कोटा बॉईज 109, OBC जनरलचा 109 आहे या ठिकाणी एम कोटा। आता यानंतर बघा, EWS जनरल एम कोटा बॉईज 110.267। तर या ठिकाणी बघा, ओपन जनरल एम कोटा फिमेल 118.068, म्हणजे फिमेलचा कट ऑफ, ओपन जनरल फिमेलचा कट ऑफ जास्त आहे, पण ओपन जनरल मेलचा कट ऑफ या ठिकाणी कमी आहे। ओके। SC जनरल यू कोटा 96 आहे ओनली। ओके। 96.05 यू कोटा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर लातूर। ओके। आता STचा कट ऑफ तर 86.107 आहे। ST जनरल यू कोटा बॉईज 180, नंतर ST जनरल यू कोटा फिमेलचा कट ऑफ तर फक्त 68.04 मार्क आहे, 68 मार्क्स। ओके। NTC जनरलचा जो कट ऑफ आहे यू कोटा 108 बॉईज 108.72। ओके। आणि या ठिकाणी OBC जनरल यू कोटा बॉईज 104.66 कट ऑफ आहे। त्यानंतर OBC जनरल यू कोटा फिमेल 104, म्हणजे STचा कट ऑफ या ठिकाणी कमी आहे, मेलचा आणि फिमेलचा सुद्धा। ओके। मेलपेक्षा फिमेलचा खूप कमी आहे कट ऑफ लातूर ॲग्रिकल्चर कॉलेज। ओके। EWS जनरलचा जो कट ऑफ आहे फिमेलचा 108 आहे या ठिकाणी, आणि बॉईजचा 107 आहे। आता बघा, ओपन जनरल यू कोटाचा कट ऑफ आहे 109.28, 109 कट ऑफ आहे या ठिकाणी।
आता जालना कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बदनापूरचा जो बघा SC जनरलचा जो कट ऑफ आहे तो 99.45 आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी सुद्धा SCचा कट ऑफ कमीच लागलेला आहे, जास्त काय हाय नाही. ओके, त्यानंतर ओपन OBC जनरल एम कोटा बॉईज 107 आहे, 107.27. EWS जनरल एम कोटा बॉईज 107.76. ओपन जनरल एम कोटा बॉईज ओपन जनरलचा बघा म्हणजे बदनापूरच्या कॉलेजला मित्रांनो कट ऑफ कमी आहे थोडा. ओके, बाकी कॉलेजपेक्षा. SCचा पण कमी आहे, 92 आहे. आता यू कोट्यातून SCचा 92 आहे, SCचा फिमेलचा 96 आहे, STचा तर फक्त 55 मार्क आहे यू कोट्यातून बॉईज. ओके, खूप कमी कट ऑफ आहे या कॉलेजचा. OBC जनरलचा देखील कट ऑफ कमीच आहे. EWS जनरलचा 105 कट ऑफ आहे बॉईजचा. यानंतर बघा ओपन जनरलचा 106 कट ऑफ आहे. मित्रांनो, बदनापूर कॉलेजचा कट ऑफ हा परभणी 1 नंबरला, त्यानंतर लातूर, त्यानंतर धाराशिव आणि त्यानंतर बदनापूरच्या कॉलेजचा या ठिकाणी कट ऑफ आपल्याला दिसत आहे कमी. ओके, अंबाजोगाईचा कट ऑफ तर या ठिकाणी बघा SC जनरल 97 मार्क आहे. यानंतर OBC जनरलचा जो आहे तो 107 मार्क आहे. ओके, नंतर बघा ओपन जनरलचा जो आहे 109 मार्क आहे. हा थोडं बदनापूरपेक्षा जास्त कट ऑफ आपल्याला दिसत आहे, किंवा बदनापूरच्या समकक्ष आपण या ठिकाणी म्हणू शकतो बदनापूर. ओके, SC जनरलचा जो आहे तो बघा या ठिकाणी 95 यू कोटा. यानंतर बघा NTCचा कट ऑफ आहे जनरल यू कोटा बॉईज 104, म्हणजे जास्तच कट ऑफ आहे थोडा. ओके, बदनापूरपेक्षा जास्तच आहे. OBC जनरलचा कट ऑफ आहे यू कोटा बॉईज 100 आणि यानंतर फिमेलचा कट ऑफ आहे OBC जनरल फिमेलचा यू कोटा 97. ओके, EWS जनरल यू कोटा युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 103 आहे, म्हणजे बदनापूरपेक्षा जास्त कट ऑफ मित्रांनो या कॉलेजचा आहे तुम्हाला. ओपन जनरलचा 104 आहे, जास्तच आहे. ओके, तर बघा कोणत्या कॉलेजचा कट ऑफ जास्त आहे, कोणता कमी आहे. बदनापूरचा आता पण बघितलं आपण सगळ्यात कट ऑफ कमी दिसतो आपल्याला. त्यानंतर धाराशिवच्या कॉलेजचा गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धाराशिव. ओके, त्याचा कट ऑफ आहे बघा या ठिकाणी ओपन जनरलचा बघा हा कट ऑफ तर लातूरच्या नंतर आपल्याला जाईल. 3 नंबरच्या कॉलेजचा कट ऑफ आहे 111.79 कट ऑफ आहे. ओपन जनरल फिमेलचा आहे एम कोटा 110. SC जनरल 87 आहे. ओके, SCचा कट ऑफ इथं 87 मार्क्स आहे. NTD नॉट अलॉटेड आहे. OBCचा कट ऑफ बघा OBC जनरल यू कोटा बॉईज 101 आहे, म्हणजे हाय कट ऑफ आहे. म्हणजे आपण हाय कॉलेज 3 नंबरला धरू शकतो कट ऑफ सध्या तरी. ओके, आपण जेवढे कॉलेज डिस्कस केले त्यापैकी. आता EWS जनरलचा 103 कट ऑफ आहे. ओपन जनरल यू कोटा 104, जास्तच आहे कट ऑफ. ओके, आता औंढा नागनाथ हिंगोलीच्या कॉलेजचा बघा कट ऑफ OBC जनरल मेलचा 107 आहे. SC जनरल यू कोटा बघा 91, म्हणजे याचा कट ऑफ धाराशिवच्या कॉलेजपेक्षा देखील जास्त आहे या कट ऑफ हिंगोलीच्या कॉलेजचा. SC जनरल यू कोटा फिमेलचा देखील कट ऑफ जास्त आहे. आणि बघा STचा तर कट ऑफ या ठिकाणी बॉईजचा फक्त 39 मार्क्स आहे. ओके, खूप कमी कट ऑफ आहे या ठिकाणी STचा हिंगोली कॉलेजला. OBC जनरल यू कोटा बॉईज 100.87 आहे. EWS जनरल यू कोटा बॉईज 103.06 आहे. तर बघा आता ओपन जनरलचा जो कोटा आहे 105.67 आहे आणि ओपन जनरल यू कोटा फिमेलचा आहे तो 105 आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो बघा जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आपण जर विचार केला तर
कास्टवाईज कॅटेगरीज विचार केला तर या ठिकाणी डिफरन्स आहे. काही कॅटेगरीजचा कट ऑफ एखाद्या कॉलेजला जास्त आहे तर काही कॅटेगरीचा कट ऑफ एखाद्या कॉलेजला कमी आहे. या अनुषंगानं तुम्ही तुमचं ऑप्शन फॉर्म या ठिकाणी भरू शकता. ओके, जेणेकरून तुमचा त्या कॉलेजमध्ये त्या ठिकाणी मेरिट त्या ठिकाणी कॅप राऊंडला तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ओके मित्रांनो, ह्याची PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, लिंक देत आहे. त्यावर जाऊन तुम्ही PDF त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि परत एकदा तुम्ही या ठिकाणी कट ऑफ बघू शकता. मित्रांनो, सर्वप्रथम